नमस्कार. दिनांक 9 जानेवारी. कथेचं नाव आहे हासत कर्म करावे. हरिद्वारचे 2 ब्राह्मण पहिलवान माजले. लोकांना छळण्याची त्यांनी परिसीमा गाठली तेव्हा त्यांना महारोग झाला. मग मात्र त्यांचे हाल कुत्रा खाईना. व्याधी असह्य झाली. मरण बरे असे वाटू लागले. 12 वर्षे त्यांनी यातना भोगल्या. वाळवंटात तडफडत देवाची करुणा भाकत असता महाराज अचानक तेथे आले. आपल्या पदस्पर्शाने त्यांना व्याधीमुक्त केले. त्या दोघांना कृतकर्माचा पश्चाताप झाला. ते अनन्य भावाने महाराजांना शरण गेले. महाराजांनी त्यांना बोध उपदेश करून सन्मार्गावर आणले. आपला विहित धर्म पाळून जीवन सरळ व शांत मार्गाने जगण्याऐवजी मनुष्य भलत्याच मार्गाने जातो. अकारण दुसऱ्यास पीडा देणे, हिंसा करणे, शक्तिबळावर दुसऱ्याच्या स्त्रिया व संपत्ती लुटणे, अपहरण करणे अशा अनैतिक मार्गाने तो जातो. सरळ शांत जीवन जगणे हे निरोगी मनाचे लक्षण आहे आणि परपीडा करून क्रूरपणात आनंद मानणे, स्वार्थासाठी कोणत्याही मार्गाचा अवलंब करणे हे मनाच्या महारोगाचे लक्षण आहे. आजकाल केवळ पैसा हे सर्वस्व झाल्याने असे अनेक महारोगी समाजात, देशात, परदेशात दिसतात. समाजाच्या सर्व थरात हा महारोग पसरलेला आहे. मादक द्रव्यांची निर्मिती, तस्करी, सट्टेबाजी, शस्त्रास्त्रांची निर्मिती व विक्री, शस्त्रांच्या वापराचे अतिरेकी शिक्षण, भेसळ करणे, लाच देणे व घेणे, कमिशन, दलाली, शिवाय काम न करणे, स्त्रिया मुले पळवणे, त्यांची विक्री करणे, मानवी देहातील अवयव विकणे असे कितीतरी अनैतिक व्यापार भरभराटीस आलेले दिसतात. त्याचे कोणाच काही वाटेच नसे झाले आहे. हा महारोगच आहे. यात गुंतलेल्यांना पश्चाताप झाल्याचे दिसत नाही. हे तर फारच भयावह आहे. जे सापडते त्यांचा अंत भयानकच होणार हे ठरलेले आहे. जे सापडत नाहीत ते मनस्वास्थ्य गमावून बसलेले असतात. काही थोड्यांना पश्चाताप होतो. त्यांची सत्सद विवेक बुद्धी जागी होते आणि त्यांचा हृदय पालट होतो. असे प्रमाण थोडे असते. त्यांचे उद्धरून जाणेही गुपचूपपणे होत असते. हे लोक अचानक देवाधर्माकडे वळतात, उदार दानी होतात. हरिद्वारचे मल्ल ब्राह्मण होते, पण ब्राह्मणत्वाला त्यांनी तिलांजली दिली होती. कमावलेल्या ताकदीचा दुरुपयोग करून परपीडेचा विकृत आनंद ते घेत होते. लोकांचे शिव्याशाप बादल्याशिवाय कसे राहतील? त्यांच्या मनाचा महारोग अखेर त्यांच्या देहावरही उमटला. हासत कर्म करावे, भोगावे तेची रडत परिणामी याचा अनुभव त्यांना येऊ लागला. अखेर दुःख भोगानेही परिसीमा गाठली. तसा त्यांना पश्चाताप झाला. पश्चातापाने अंतःकरण शुद्ध होते. अंतःकरण शुद्ध झाले की देव भेटतो आणि उद्धार करतोच. वाल्या कोळ्याला नारद रूपाने देवगुरु भेटला, त्याप्रमाणे या हरिद्वारच्या मल्लांना महाराजांच्या रूपाने देवच भेटला आणि त्यांचा उद्धार झाला. धन्यवाद.